नमस्कार मित्रांनो, कलम 302 क्राईम या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजची कहाणी उत्तर प्रदेशमधील बलियापूर या ठिकाणची आहे. एक 40 वर्षांचा दुष्यंत सिंग नावाचा पोलीस इन्स्पेक्टर याच्या घरात ही घडलेली घटना. घटनेचा पूर्ण तपशील देतो. या घटनेमध्ये याची पत्नी आणि याची 19 वर्षांची तरुण पोरगी या दोघींनी मिळून यांच्याच घरात काम करणाऱ्या नोकरासोबत असं काही चालू केलं, त्याच्यामुळे या दुष्यंत सिंगने या दोघींना पण संपवलं. पूर्ण घटनेचा तपशील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. हा फक्त इंट्रो होता. पुढचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंट करा तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय ते. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. 40 वर्षांचा दुष्यंत सिंग जवळजवळ 15 वर्षापूर्वी नोकरीला लागलेला होता. वय थोडं जास्त होतं. ज्यावेळेला नोकरी लागला त्यावेळेला त्याने विचार केला की आता आपण लवकरच रिटायर होईल. तसं तर त्याचं वय नव्हतं रिटायर होण्याचं, पण त्याच्या मनामध्ये आलं की आपण आता इथून पुढे रिश्वत घ्यायला पाहिजे. आपण इथून पुढे चांगलं पैसे घ्यायला पाहिजे. लय रिश्वत घ्यायचा, लय तो लाच घ्यायचा. त्याच लाच घेऊन त्याने चांगलं घर बांधलं होतं, मोठं कुटुंब चालू केलं होतं, चालवत होता चांगलं. जमीन घेतली होती 8-10 एकर. कुठं प्लॉट घे, कुठं हे कर. त्याच येणाऱ्या पैशातून याची डबल इन्कम व्हायची. पगार होती, रिश्वत घ्यायचा, परत इकडून येणाऱ्या जमिनीतून पैसे. अशा प्रकारे हा दुष्यंत सिंग चांगल्या प्रकारे जगत होता. हा दुष्यंत सिंग एवढा लालची होता, एवढा पैशाच्या मागं पळत होता की हा दुष्यंत सिंग एवढा लालची, एवढा पैशाच्या मागं पळणारा व्यक्ती होता की याने याच्या कुटुंबाकडे कधी लक्षच दिलं नाही. म्हणजे कसं, याची एक पोरगी होती 19 वर्षाची, याची पत्नी 40 वर्षाची. यांचं काय चालू आहे, कसं चालू आहे, त्याने कधी त्याच्यावरती लक्ष दिलं नाही. कुटुंबामध्ये जेवढं पैसे पाहिजे तेवढं त्यांना द्यायचा, ड्युटी करायचा, कधी नशेमध्ये असायचा, हेच त्याचं चालू होतं. त्यानं कधी परिवाराकडे चांगल्या प्रकारे लक्ष दिलं नाही. सविता देवी नावाची 40 वर्षांची महिला, एकदम दिसायला सुंदर असलेली त्याची पत्नी, भरपूर काम करायची, कष्ट करायची, तिच्या पोरीला सांभाळायची. 19 वर्षांची सोनाली नावाची तिची पोरगी, ती पण सुंदर. आता आई सुंदर म्हटल्यानंतर काय कामच नाही ना. कधी त्यांना घराच्या बाहेर पडायचं होतं का काय होतं, आपल्यासारखं रानात जाऊन काम करायचं होतं का काय होतं. कायम एसीमध्ये घरात बसून राहायचं होतं. जे काय काम करायचं ते नोकर करायचे. त्यामुळे यांना कसलं टेन्शन नसतं ना. दुष्यंत सिंगची पोरगी सोनाली हिने आत्ताच काही दिवसापूर्वी 12वीची परीक्षा पास केलेली होती. BAला ॲडमिशन घ्यायचा विचार चालू होता हिचा. आता उन्हाळ्याची सुट्टी आहे म्हटल्यानंतर आईसोबत कामकाज करण्यामध्ये व्यस्त असायची. दिवस कसा जायचा ते समजत नव्हतं. या दोघींचा गप्पा मारण्यात दिवस जायचा. दोघींमध्ये संबंध चांगला होता. म्हणजे काही कुटुंबामध्ये असतं ना, काही ठिकाणी पोरगी आणि आई एकदम चांगल्या प्रकारे राहतात आणि काही ठिकाणी खटपट चालू असते कायम. तशा प्रकारचं नव्हतं. एकदम आनंदाने राहायच्या दुष्यंत सिंगची पोरगी आणि त्याची ती बायको. पण दुष्यंत सिंगला याच्याबद्दल अजिबात माहीत नव्हतं की याची ही पत्नी सोनाली पोरगी. पण दुष्यंत सिंगला अजिबात माहीत नव्हतं की याच्या भोळ्या दिसणाऱ्या पोरगी आणि पत्नी भविष्यात जाऊन एवढं मोठं कांड करतील की त्याच्यामुळे याला जेलमध्ये जावं लागेल. दुष्यंत सिंगची पत्नी सविता देवी हिचं चालचलन काही ठीक नव्हतं बरं का. म्हणजे कसं, हा जो दुष्यंत सिंग आहे सकाळी 8 वाजता गेला की रात्रीचे 8-9 वाजता यायचा. याच दरम्यानमध्ये ही सविता देवी जे करायची त्याच्यामुळे पूर्ण मोहल्ल्यामध्ये तिच्या चरित्रावरती नाव घेतलं जायचं, नाव ठेवलं जायचं तिला. म्हणजे असं होतं की कोणी तिला चांगलं म्हणत नव्हतं. 2 डिसेंबर 2025चा तो दिवस होता. सकाळचे 8 वाजलेले होते. दुष्यंत सिंग आता आपल्या स्टेशनवरती जाण्यासाठी तयार होता. तेवढ्यातच त्याची पत्नी येते आणि म्हणते की आपल्या घरामध्ये लाईट कट झाली, लाईटीचं बिल भरलं नाही. दुष्यंत सिंग एकतर कामावरती जायच्या घाईमध्ये होता, त्याच्या मागं मोठी केस लागलेली होती. तो ते विचलित होता, पण विचार करतो, थोडी वेळ सोडून देतो. परत म्हणते त्याची पत्नी वॉशिंग मशीन पण ठीक नाही, ठीक करायचे. आता दुष्यंत सिंगला थोडा राग यायला लागतो. तो एवढ्यातच त्याची पोरगी येते सोनाली आणि म्हणते की पप्पा आपल्या घरची आहे ती इस्त्री आहे ना, ती पण खराब झाली. आता दुष्यंत सिंगला तर चांगलाच राग येतो. म्हणतो की मी तुमची कामं करायला बसलो का, तुमचा नोकर आहे का मी? तुम्हाला पैसे देतो नाही, मला तुमचं घर चालवतोय आणि तुम्ही सगळी कामं मला सांगताय. एखादा नोकर ठेवा ना, पोलीस आहे का मी तुमच्या घरचा कामगार आहे? आता असं म्हटल्यानंतर दुष्यंत सिंग त्याची पत्नी सविता देवी म्हणते की हो, ठेवू शकतो आपण एक नोकर. आपल्या गावामध्ये एक सब्जी विकणारा एक पोरगा आहे जो की भाजीपाला विकतो. मला वाटतं की तो आपल्या इथं कामाला येईल. तसाही त्याचा काय धंदा चालत नाही जास्त.
दुष्यंत सिंग सविताला म्हणतो, मग विचारून ये त्याला की तू आमच्या इथं कामाला येतो का, बाकी मला कामं सांगत जाऊ नका, इथून पुढे जे काय पैसे लागायचे ते पैसे घेत जावा आणि तुमची तुमची कामं करत जावा, माझ्या मागं 1760 लफडे आणि तुम्ही मला कामं सांगताय. आता हे सगळं म्हटल्यानंतर दुष्यंत सिंग घरातून निघायला लागतो. तेवढ्यातच त्याची पत्नी अजून एकदा बोलते की माझ्यासाठी येताना सोन्याची अंगठी घेऊन या. दुष्यंत सिंगच्या हातामध्ये टोपी होती, काठी होती, त्याने ते खाली आपटली आणि रागारागामध्ये निघून गेला आणि म्हणला की मला परत काय काम सांगू नका, तुम्हाला जे काय करायचं ते करा. आता हे सगळं झालं तेवढं दुष्यंत सिंग त्या ठिकाणाहून रागून निघून गेला. पण त्याची ती पोरगी होती सोनाली, ती आईला म्हणते की तू म्हणत होती ना कोणीतरी माळवं विकणारा पोरगा आहे, तो कामाला येईल, तो कसा आहे. सोनाली म्हणते एकदम साधारणसा पोरगा आहे. मतलब सोनाली तिच्या आईला सविता देवीला विचारते की तू सकाळी म्हणत होती कोणीतरी भाजी विकणारा पोरगा आहे, तो कामासाठी येईल, कसा आहे. त्यावेळेला ती म्हणते सोनाली देवी, त्यावेळेला सविता देवी म्हणते एकदम साधारणसा पोरगा आहे, एकदम छान वर्तन आहे, त्याला काही अडचण नाही, तर त्याला मी विचारून येते असं म्हणते. आणि सविता देवी त्या पोराच्या घरी जाते. सविता देवी घरातून निघते आणि त्या पोराच्या दुकानामध्ये जाते. बघते तर दुकानाला कुलूप लावलेलं आहे. कुलूप बघून ती विचारत विचारत त्याच्या घरी जाते. सकाळचे 8-9 वाजलेले होते. हा पोरगा आताशी आंघोळ करायला लागलेला होता, बाथरूममध्ये होता. दरवाजावरती आवाज ऐकल्यानंतर दरवाजा वाजलेला आवाज ऐकला. त्याने तसंच आंघोळ केली गडबडीनं, अंगाला टावेल गुंडाळला आणि बाहेर निघाला. दरवाजा उघडला, बघतो तर काय, एक खूपसूरत 40 वर्षांची महिला त्याच्या दरवाजामध्ये उभी आहे. त्या महिलेला बघून याच्या मनामध्ये घालमेल तयार झाली. त्याने आजपर्यंत अशी सुंदर महिला कधीच बघितली नव्हती. सकाळ सकाळ या सविता देवीने अंघोळ केलेली शरीर एकदम असं सुगंधी देत होतं आणि चमकत पण होतं. आता हा पोरगा त्या महिलेला म्हणतो, हां बोला, काय काम आहे. माळवं आता सध्याला भेटणार नाही, माळवं मी दुकान थोड्या वेळात उघडणार आहे. त्यावेळेला ही सविता देवी त्याला म्हणते की मला माळवं नको आहे, पण मी तुझ्याबद्दल ऐकले की तुला घरातील सगळी कामं जमतात, तर तू आमच्या घरी 9-10 हजार रुपये वरती कामाला येतोस का. मी दुष्यंत सिंग या इन्स्पेक्टरची पत्नी आहे. हा पोरगा तिला म्हणतो की नाही नाही, 8-9 हजार रुपये तर मी माळवं एकूणच कमवतोय ना, तर मी काय येऊ तसं कामाला कोणाच्या घरी. ही सविता देवी त्याला म्हणते ठीक आहे, मी तुला माझ्याकडून 7-8 हजार रुपये एक्स्ट्रा देईल, पण माझी एक शर्त आहे की तुला माझी सगळी इच्छा पूर्ण करावी लागेल, माझी पण कामं करावं लागतील. आता हा इशारा समजून जातो पोरगा, जो माळवं विकत होता समीर नावाचा, तोच समजून जातो, होकार देतो आणि म्हणतो की ठीक आहे, तुम्ही पुढे मला ॲड्रेस द्या आणि मी येतो तुमच्या घरी कामाला. 22 वर्ष वय असलेला हा समीर, आता यालाही काही अडचण नव्हती ना, एकतर पैसा भेटत होता, वरून जे करायचं ते करायची त्याच्या मनामध्ये इच्छा आहे, ते पण करायला भेटेल अशी त्याची आशा होती. त्यामुळे तो होकार देतो. सविता देवी तिथून निघून जाते. काही वेळानंतर ही सविता देवीच्या घरी पोहोचतो समीर. नाड्याचा डिल्ला होता हा समीर, यालाही कोणत्याही महिलेमध्ये इंटरेस्ट यायचा, त्यामुळे हा पण पटकन तिच्या मागं येऊन घरी पोहोचला. ज्या वेळेला हा समीर त्यांच्या घरी पोहोचला त्यावेळेला ही सविता देवी त्याला बघून आश्चर्यचकित होते. एवढं फास्ट कसं काय आला. ती विचार सोडून देते आणि त्याला पूर्ण काम समजावून देते. हे काम करायचं, ते काम करायचं, हे इथं आहे, ते तिथं आहे, असं करत तो दिवस निघून जातो. आता तारीख होती या सगळ्या घटनेच्या 8-10 दिवसानंतर तारीख होती 10 डिसेंबर 2025ची. सविता देवीची पोरगी सोनाली म्हणते की आज माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे आणि याच्यासाठी मला तिच्या घरी जायचं आणि मी तिथंच राहणार आहे. सविता देवी म्हणते ठीक आहे, काय अडचण नाही. असं करत 7 ते 8 वाजतात सायंकाळचे. त्यावेळेला ती दुष्यंत सिंगचा त्याच्या पत्नीला फोन येतो. म्हणतो की शेजारच्या गावात एक मर्डर मिस्ट्री केस आली माझ्याकडं, तर मी आजचे दिवस काही घरी येणार नाही, सांभाळून राहा. त्यावेळेला सविता देवीच्या मनामधील इच्छा जागी होते. सविता देवी जसा तिच्या पतीचा कॉल डिस्कनेक्ट करते, तिच्या मनामध्ये अशी घालमेल चालू होती जसं काही ही वर्षानुवर्षे याच गोष्टीची वाट बघत होती. पटकन ती समीरला कॉल लावते, जो की तिचा नोकर आहे. त्याला कॉल लावून म्हणते की आज माझ्या घरी माझी पोरगी पण नाही, माझा पती पण नाही, आज पूर्ण रान मोकळा आहे, तुला यायचं असलं पटकन या. समीर इशारा समजतो. समीर रात्रीचे 9 वाजता जेवण वगैरे करून त्याच्या घरी काहीतरी कारण सांगून दबक्या पावलाने येतो. या सविताच्या घरामध्ये घुसतो. ज्या वेळेला सविताला बघतो त्यावेळेला सविताला कंट्रोल होत नाही. ती सविता याला पटकन ओढत त्याला पटकन ओढत रूममध्ये घेऊन जाते आणि हे दोघं त्या ठिकाणी ते करू लागतात जे की यांना नको करायला पाहिजे होतं. तोपर्यंत करतात जोपर्यंत यांचं मन भरत नाही. ज्या वेळेला पण या दोघांचं मन
पहिल्या वेळात करतात, दुसऱ्या वेळा करतात, तिसऱ्या वेळा करतात. जोपर्यंत यांचं मन भरतं तोपर्यंत रात्रीचे 1 वाजलेले होते. आता हा समीर उठतो आणि म्हणतो की मला जावं लागेल, आता तुझी पोरगी किंवा तुझा पती येईल, याचा काही भरोसा नाही, कधीही येऊ शकतात. सविता म्हणत होती की नको जाऊ, थांब, पण तो म्हणला नाही, थांबणं शक्य नाही. आता जर थांबलो तर पुढचं भविष्यातलं सगळं काम बंद होऊन पडेल. सविता देवी कपाटातलं 5,000 रुपये काढते आणि याला देते आणि म्हणते की हे घे तुझ्यासाठी पैसे. आता हा समीर खुश होतो. मजा करायला मिळाली ती मिळाली, वरून 5,000 रुपये मिळालं. पटकन घरापाशी जातो, घराचा मागचा दरवाजा उघडतो आणि त्याच्या रूममध्ये जाऊन झोपी जातो. आता दुसऱ्या दिवशी तो नंतर कामाला येतो. आता दुसऱ्या दिवशी हा समीर त्यांच्या घरी कामाला येतो दुष्यंत सिंगच्या. जसं काही झालंच नाही अशा प्रकारे वागत घरी त्याच्या काम करू लागतो. पण दुष्यंत सिंगला याचा कसलाही पुरावा नव्हता की ह्या दोघांनी काय केले त्याच्या मागं. हे दोघं पुन्हा जसं होतं तसं काम चालू करतात. आता ज्या वेळेला पण सविता देवी आणि समीरला टाईम भेटेल त्यावेळेला ते एकरूप व्हायचे. आता या दोघांचा हा प्रकार एवढा वाढत गेला होता की ज्या वेळेला पण दुष्यंत सिंग किंवा त्याची पोरगी घरी नसेल त्यावेळेला ही ही सविता देवी त्या नोकर समीरला कॉल करून घरी बोलवायची आणि ते नातं बनवायची, जे की समाजामध्ये अस्वीकार्य होतं. असेच दिवस जात होते, दिवसामागे दिवस. दुष्यंत सिंगला याच्याबद्दल कसलीही खबर नव्हती की ही महिला त्याची पत्नी पुढे चालून काय कांड करणार आहे. आता या सगळ्या घटनेला घडत घडत 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ झालेला होता. एक दिवशी ही जी सविता देवी आहे, जो तिचा नोकर समीर आहे, जो की नोकर कमी आणि यार जास्त होता तिचा, त्याला कॉल करत होती पण तो काय कॉल उचलत नव्हता. त्यावेळेला ही परेशान होती, म्हणते की कटाळला का काय आणि मला सोडून गेला का काय. एकामागे एक फोन करतच होती त्याला. तेवढ्यात त्या महिलेची पत्नी जी की सोनाली होती तेवढ्यातच त्या सविता देवीची पोरगी सोनाली त्या ठिकाणी येते आणि म्हणते आज आपला नोकर आला नाही, काय विषय झालाय. सविता देवी म्हणते मला पण काही समजलं नाही, बघावं लागेल जाऊन काय झालाय विषय. माझा फोन पण उचलत नाही, काय नाही, आपल्याला तिथं जाऊन बोलवून घेऊन यावं लागेल त्याला. आजकाल नोकर लई माजलेले आहेत, नोकर काही येतच नाही टायमाला, त्यांना इच्छाच राहिली नाही काम करायची असे म्हणते ती. पण तिच्या मनामध्ये घालमेल चालू होती, कारण तिला आता समीरला बघितल्याशिवाय, समीरशी बोलल्याशिवाय वेळ जात नव्हता, दिवस जात नव्हता त्याच्यासोबत ते काम केल्याशिवाय. सविता देवीची पोरगी आता ही सोनाली तिच्या आईला म्हणते की ठीक आहे, मी तिकडल्या साईडला चालले, त्याच बाजूला चालले माझ्या मैत्रिणीकडं, तर मी काय करते, त्या नोकर आहे ना त्याला घरी पाठवून देते, तर तू काही टेन्शन घेऊ नको, मी त्याला पाठवून देतो, फोन वगैरे करू नको काही. ही ती सोनाली जायला निघते आणि नोकराच्या दरवाजापाशी जाऊन उभा राहते. समीर आतमध्येच बसलेला होता. सोनाली दरवाजा वाजवते. सोनालीला बघतो हा समीर, तिच्याकडे बघतच राहतो. तिने जो ड्रेस घातलेला होता त्या ड्रेसमध्ये एवढी सुंदर दिसत होती ना की तो त्या ठिकाणी घायाळ होऊन जातो. एक प्रकारे म्हणू शकतो की समीर सोनालीवरती आता लट्टू झालेला होता. आता काही वेळानंतर समीरला होश येतो आणि तो म्हणतो की सोनालीला, कसं काय आलात तुम्ही, बरं आलायत तर आता चहा पिऊन जावा, घरामध्ये येऊन बसा. सोनालीला त्या घरावरती खुर्चीवरती बसवतो, स्वतः चहा बनवतो आणि त्या सोनालीला देतो. सोनालीला म्हणतो की बोला कसं काय आला तुम्ही. सोनाली चहा पीत पीत त्याला म्हणते की आज तू कसं काय आला नाही आमच्या इकडं आणि फोन पण उचलत नाही, काय विषय आहे मला समजत नाही. आता समीर त्या सोनालीला म्हणतो की माझ्या पण घरी कामं असतात, फक्त मी कामगार आहे असं नाही, मलाही माझ्या घरची कामं बघावं लागतात, छोटी कामं होती त्यामुळे मी येऊ शकलो नाही. सोनाली म्हणते ठीक आहे, काय अडचण नाही. आता हे सगळं ऐकल्यानंतर ही सोनाली समीरला म्हणते ठीक आहे जाऊ दे, ते विषय सोड, पण आता आपल्याला ना शहरामध्ये जावं लागेल, मला शॉपिंग करायची आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण एक रूम बुक करू हॉटेलची आणि त्या रूममध्ये जे मला पाहिजे, जे तुला पाहिजे ते करू, आपला वेळ घालवू थोडाफार आणि जे करायचं ते करू मन भरेपर्यंत. समीर थोडा हक्काबक्का होतो आणि विचार करतो की की सविता देवीची पोरगी सोनाली तर तिच्यापेक्षा पण 4 पावले पुढे निघाली, ही तर डायरेक्ट रूमवर घेऊन चालली मला. आता हा सगळा विचार करायला मजबूर होतो समीर आणि पुढे तिला म्हणतो की तसं कसं जाता येईल, तुझा आई बाप तसं कसं जाऊ देतील, आता मला सांग ना, काय म्हणून एका तरुण पोरासोबत तुला सिटीमध्ये जाऊ देतील एकटं. ती सोनाली म्हणते तो सगळा विषय माझ्यावरती सोड, मी सगळं हँडल करेल, तू फक्त उद्या तयार राहा. समीर तयार होतो आणि उद्या त्यांच्या घरी पोहोचतो. तेवढ्यात सोनाली म्हणते की समीर घरी पोहोचला की तो त्याचं रेग्युलर काम चालू करतो. सोनाली त्याच्या आईला सविता देवीला म्हणते की आई मला शहरामध्ये जायचं आहे, मला एक 20-25 हजार रुपये देणं, शॉपिंग करायची आहे. पैशाची काही कमी नव्हती, एकटी पोरगी होती, देते तिला 25,000.
पण ते म्हणते की आता मी जाणार कधी, ऊन कसलं पडलं आहे, एस टीमध्ये जाणार कधी, येणार कधी, लय टाईम लागेल. हा जो समीर भैया आहे ना, याला पाठवून दे ना. आता भैया म्हटल्यानंतर सविता देवीचा विश्वास तिच्यावरती बसतोच, तसंही हिचा विश्वास पहिल्यापासून होतो. आणि पुढे चालून सोनाली त्याला भैया म्हणते म्हटल्यानंतर ती म्हणली ठीक आहे जा घेऊन. आता सोनाली आणि हा जो समीर आहे शहरामध्ये जातात. शहरामध्ये गेल्यानंतर तिथं नंदिनी ओयो हॉटेल या हॉटेलमध्ये पोहोचतात. तिथं पहिली रूम बुक करतात. तिथला मालक रूम बुक करण्यासाठी नकार देतो, कपल नव्हते म्हणून. टक्के जास्त पैसे देऊन त्याला ती रूम बुक केली जाते आणि हे दोघं रूममध्ये जातात. या दोघांचं जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत ते त्या ठिकाणी बसून ते संबंध करतात. 1-2 वेळा झालं यांचं सगळं झाल्यानंतर 2-2.5 तासानंतर 4 वाजता शॉपिंगसाठी निघतात. भरपूर शॉपिंग केली जाते. समीरला या सोनालीकडून पैसे दिले जातात. समीर खुश, आईकडून पैसे मिळतात, पोरगीकडून पैसे मिळतात. आणि दुसरीकडे सोनाली खुश, तिला आजपर्यंत करायची इच्छा होती ती याच्याकडून पूर्ण झाली. दोघंही खुश होते. आता या सगळ्या आनंदामध्ये हे दोघं घरी पोहोचतात. सविता देवीला यांच्यावरती कसलाच शेक येत नाही, कारण शेक येण्याचं कारणच नव्हतं ना. यांनी असं काय वागले नव्हते की ज्याचा शेक येईल आणि पहिल्या दिवशी कसा येईल. आता हा समीर कधी यायचा, कधी कामावरती येत नव्हता. याचं असं चालू झालं होतं. म्हणजे पहिलं तर रेग्युलर यायचा, पण जसं जसं याला एक्स्ट्रा पैसे मिळू लागले होते वरचं, ते खर्च करण्यासाठी तो आता अधूनमधून सुट्टी घेऊ लागला होता. दुसरीकडे सविता देवी आता परेशान राहायची आणि ही सोनाली पण परेशान राहायची. या दोघींना याची सवय लागली होती ना, त्यामुळे आता एक दिवशी डिसेंबर 15ची तारीख होती. या दिवशी पण हा समीर गैरहजरच होता. तर सविता देवी स्वतः म्हणते या सोनालीला मी जाऊन येते नोकरापाशी, काय विषय बघून येते. ठीक आहे म्हणते जा तू. आता ही जी सविता देवी आहे त्या समीरच्या घरी पोहोचते. समीर तिथं बसलेला होता. दरवाजा वाजवला, दरवाजा उघडला त्यानं. गपचीप घरामध्ये घुसली, दरवाजा बंद केला. सविता त्या समीरला म्हणते की तू का आला नाही. समीर म्हणला की आई वडील मजुरी करण्यासाठी गेले तर मला थांबावं लागतं. ठीक आहे म्हणते. आता हे दोघं त्या ठिकाणी थोडी वेळ गप्पा मारतात आणि पुन्हा मूडमध्ये आल्यानंतर तेच करतात जे की त्यांना करायचं होतं. अर्धा 1 तास केल्यानंतर सविता देवी म्हणते उद्या घरी ये आणि पैसे घेऊन जा. आता समीरच्या घराच्या शेजारी म्हणजे एकदम पुढल्याच साईडला राधा देवी नावाची महिला होती. हे सगळं बघत होती की ही तर दुष्यंत सिंग इन्स्पेक्टरची पत्नी आहे सविता देवी. ही याच्या घरामध्ये अर्धा तास झालं गेली, पाऊण तास झालं गेली, अजून बाहेर निघली नाही. आणि ज्या वेळेला बाहेर निघली त्यावेळेला केस वगैरे विस्कटलेले आहेत आणि हिनं नक्कीच काहीतरी आत केलेलं आहे याची तिला खात्री पटली. आता खात्री पटल्यानंतर ही पूर्ण मोहल्ल्यामध्ये जे बोलायचं होतं ते बोलली. आता महिलेला ज्या वेळेला असं काही समजतं त्यावेळेला ती शांत बसेल का. या राधादेवीने पूर्ण मोहल्ल्यामध्ये कांड तिचा उघड केला. आता हा सगळा तर कांड घडला होता सकाळचे 8-9 वाजता. ती सविता देवी तिथून निघून गेली. रात्रीचे 4:30 ते 5 वाजता हा जो समीर आहे याने त्याची ती दुसरी प्रेयसी होती सविता देवीची पोरगी सोनाली, हिला कॉल करतो आणि म्हणतो की घरी कोणीच नाही, सगळे 7-8 वाजता येणार आहेत तर तू येऊ शकते का. सोनाली होकार देते. होकार देऊन थोडेफार पैसे घेऊन आईला सांगते मैत्रिणीकडे चालले. आई ही आता शांत झाली होती, गप्प बसली होती, शांत होऊन आली होती. आता ही सोनाली समीरपाशी पोहोचते, दरवाजा बंद करते. राधादेवी हे सगळं दृश्य बघतच होती. राधादेवीनं पूर्ण मोहल्ल्यामध्ये तर केलंच होतं. तिला अजून एक टॉपिक मिळाला होता. ती 3-4 महिलांना घेऊन सगळं बघत उभा राहिली दरवाजापुढे. कशी काय सोनाली गेली घरामध्ये. 1 तासानंतर बाहेर आली आणि दरवाजा उघडल्यानंतर बघितलं त्यांनी की सोनाली या समीरला पैसे देत आहे. सगळं त्यांच्या लक्षात आलं. सोनाली तर तिथून निघून गेली. पण मागं ठेवली होती ती चर्चा जी की राधादेवी आणि मोहल्ल्यामधल्या महिलांनी पूर्ण तिथल्या आसपासच्या एरियामध्ये पसरवली. या सविता देवी आणि सोनालीला याच्याबद्दल कसलीही माहिती नव्हती. 1-2 दिवसानंतर दुष्यंत सिंग एकदम रागामध्ये सायंकाळचे 5 वाजता घरी आला. घरी जसा आला तसा त्या पत्नीला बघतो सविता देवीला. आनंदात आहे, तिची पोरगी आनंदात आहे, पण हाच दुःखामध्ये. याचा राग आला त्याला. तो त्याच्या पत्नीला विचारतो की काय विषय आहे मला सांग नक्की तू समीरसोबत. काहीच बोलत नाही. तो बेल्ट काढतो, बेल्टने मारायला चालू करतो. त्यावेळेला ती पूर्ण कहाणी सांगून देते. सांगते तिच्या पोरीचं पण नाव. पोरीला मारायला चालू करतात त्यावेळेला ती पण पूर्ण कहाणी सांगून देते. दुष्यंत सिंगला राग आला. हा म्हणला मी मेहनत केली, एवढी पैसा कमवला, कोणासाठी कमवला, यांच्यासाठी. आणि यांनी काय केलं, यांनी माझ्यासोबत धोका केला. या सगळ्या गोष्टीचा राग धरून दुष्यंत सिंगने त्याची लायसनची बंदूक होती काढली, दोघींना 2-2 गोळ्या घातल्या.
पूर्ण गोळ्यांचा आवाज मोहल्ल्यामध्ये पसरला. लक्षात आलं लोकांना काय झाले. पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी हजर झाले. 1 तासानंतर त्या ठिकाणी आल्यानंतर दुष्यंत सिंग रिव्हॉल्वर बाजूला टाकली होती आणि खाली बसलेला होता डोक्याला हात लावून. पोलिसांनी त्याला अटक केली. पूर्ण 2 बॉडी होती ताब्यात घेतल्या आणि याची पूर्ण सखोल चौकशी केली. त्यावेळेला लक्षात आलं की असा प्रकार घडला होता आणि याने याच्यासाठी मारले. आता हा दुष्यंत सिंग तर पोलिसांच्या ताब्यात आहे. भविष्यात समजेल आपल्याला याच्यावरती काय कारवाई होईल. पण मला सांगा, यामध्ये या दुष्यंत सिंगने कायदा हातात घेऊन बरोबर केलं का नाही? याच्या घरची दोन्हीही महिला जर अशा करत असतील तर याने काय करायला पाहिजे होतं असं वाटतंय तुम्हाला? कमेंट नक्की करा.